जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गुळ कणकेचा शिरा करणार आहे। मऊ लुसलुशीत गुळ कणकेचा शिरा करण्यासाठी अर्धी वाटी गुळ, एका भांड्यात बारीक केलेला अर्धी वाटी गुळ, त्यात 2 वाटी पाणी, गुळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। गॅसवर भांडं ठेवून गुळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा। गुळ विरघळला की गॅस बंद करायचा। यावर झाकण ठेवायचं। गव्हाचं पीठ भाजण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची। घेतलेल्या अर्धी वाटी तुपापैकी यामध्ये पाव वाटीपेक्षा जास्त तूप टाकायचं। हे 2-3 चमचे तूप बाजूला राहू देते। तूप गरम झाल्यावर ज्या वाटीने गुळ तूप मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी गव्हाची कणिक, लो फ्लेमवर कणिक भाजून घ्यायची आहे। घाई करायची नाही, लो फ्लेमवरच कणिक भाजायची। 2 मिनिट भाजल्यावर यामध्ये जे 2-3 चमचे तूप बाजूला ठेवले होते ते पण यात टाकायचे। कणिक 10 मिनिट भाजायची आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। लो फ्लेमवर 10 मिनिट भाजायचं आहे। खमंग भाजून घ्यायचं। हळूहळू तूप सुटत आहे, पीठ सैलसर होत आहे। असं एकसारखं भाजायचं म्हणजे तळाला लागणार नाही। कणिक जितकी चांगली भाजल्या जाईल शिरा छान खमंग होईल। 5 मिनिट झालेले आहे कणिक भाजून। आणखी 5 मिनिट लो फ्लेमवर कणिक भाजायची आहे। गुळाचा शिरा करत असल्यामुळे यामध्ये 1 चमचा खसखस, खसखसमुळे शिरा खमंग होतो। जशी कणिक भाजल्या जात आहे कणकेला तूप सुटत आहे। तुपामध्ये कणिक खमंग भाजल्या गेली तरच कणकेचा शिरा मऊ लुसलुशीत होतो। त्यामुळे कणिक 10 ते 12 मिनिट लो फ्लेमवर भाजायची। सुरुवातीला व आता बघा हलकासा रंग बदललेला आहे। 10 ते 12 मिनिट झालेले आहे। यामध्ये गुळाचं पाणी गाळून घ्यायचं। गुळाचं पाणी टाकताना गॅस बंद करायचा, कारण गुळाचं पाणी गरम आहे। तुपामध्ये भाजलेली कणिक पण गरम आहे, त्यामुळे पाणी बाहेर उडू शकते। थोडं थोडं पाणी टाकायचं। मिक्स करते, असं चांगलं तळापासून मिक्स करून घ्यायचं। गुळाचं पाणी यामध्ये टाकल्यामुळे मस्त मऊ लुसलुशीत गूळ कणकेचा शिरा तयार होतो। यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट वाफ येऊ द्यायची। 3-4 मिनिटानंतर असा तळापासून हलवून घ्यायचा। मस्त रसरशीत गूळ कणकेचा शिरा झालेला आहे। घेतलेला गूळ, पाणी, तुपाचं अचूक प्रमाण असल्यामुळे मस्त मऊ लुसलुशीत शिरा झालेला आहे। यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकलेलं नाही। असाच शिरा खूप छान होतो। गरमागरम गूळ कणकेचा शिरा तयार आहे। करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।